तर निलेश राणे तो वाणी आहे त्याची. देवाने चुकून ह्याला मानवाचा जन्म दिला. तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव, लक्षात ठेव. या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. फक्त विनायकरावच्या नावाने खोटं बोलायचं तर निलेश राणे तो वाणी आहे त्याची. देवाने चुकून ह्याला मानवाचा जन्म दिला, चुकून वाणी दिली आणि त्या वाणीतून काय घाण ओकायची. आमचे भास्कर शेठ जाधव त्यांनी इथून पळून लावलं. विनोद वगैरे तुम्ही सगळे होता त्यावेळेला. पण गुहागरची सभा जी झाली ना, अख्ख्या देशामध्ये घाणेरड्या शब्दांचा वापर करून आणि भास्कर शेठ जाधव यांना शिवीगाळ करून जर कोणी भाषण केलं असेल ना तर तो हा वात्रट काढला निलेश राणे. त्यामुळे ही घाणेरडी संस्कृती आपल्या कोकणामध्ये नाही चालणार. आपल्या कोकण हे साधू संतांचं कोकण, संस्कृतीचं कोकण, देवा धर्मांचं कोकण. आमच्या गावचा मानकरी तरी फाटक्या कपड्यामध्ये जरी असला तर तो देवाचा मानकरी आहे. त्याला त्याच्या शब्दाला अख्खा गाव मानतो. त्यामुळे आम्ही सुद्धा ही गावराटी जपणारी माणसं आहोत, समाजकारण करणारी माणसं आहोत. पण घाणेरडी वाणी उपलब्ध वापरून कोणाचा अवमान एकही काम सांगण्यासारखं, एकही काम दाखवण्यासारखं नाही. अहो, ज्या उंचीवर नातूसाहेबांनी नेलं त्याचे 25% तरी जरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना, दाखवलं असतं, आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, आज तुला चिपळूणला जी दगडी पडली ना ती पडली नसती. एक दोन आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव, लक्षात ठेव. या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. तुझ्या ना एक दिवस नावाचा राणी